न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम पिंपरी येथे भावनिक वातावरणात पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगण, मुंबई पुणे हायवे, पिंपरी येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत काम करत असलेल्या मीरा कदम यांनी अजितदादांच्या आठवणी सांगताना भावना अनावर झाल्या। अजितदादांचे नेतृत्व, माणुसकी, कार्यकर्त्यांवरील प्रेम यांच्या आठवणी काढताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। यावेळी पक्षाचे माजी नगरसेवक काळूराम पवार यांनी आपल्या आठवणी सांगितल्या। मी 26 जानेवारीला अजितदादांची भेट घेतली होती। त्यावेळी मी प्रभाग क्रमांक 19 मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवत होतो। माझी भावकी विरोधात उभी आहे, याकडे लक्ष द्या, असं त्यांनी म्हटलं होतं। भेटीदरम्यान त्यांनी मला धीर देत, तू काळजी करू नकोस, मी तुला सभागृहात घेणार म्हणजे घेणार, असे शब्द सांगितले। ते शब्द आजही माझ्या मनात घर करून आहेत, असं काळूराम पवार यांनी भावुक होत सांगितलं। कार्यक्रमाला आणखीन भावनिक रंग चढवताना गायक धीरज वानखेडे यांनी आपल्या सुमधुर आवाजात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या गायनामुळे उपस्थितांमध्ये शोकमय पण श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले। संपूर्ण कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत सगळ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। काय सांगाल एकंदरीत जे काही चिंचवड महानगरपालिकेचे इलेक्शन होते त्या इलेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या भरसभेमध्ये माझ्या भूमिकेकडे लक्ष द्या, मात्र तो आवाज जो आहे तो आवाज आता पुन्हा ऐकायला येणार नाहीये, काय? खरं तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर। आज मी 22 वर्ष त्यांच्या संग काम करत होतो। जसा माझा राजकीय प्रवास झाला तेव्हापासून त्यांच्या संगच माझा राजकीय प्रवास चालू झाला। आणि जेव्हा त्यांनी माझ्या सभेमध्ये मला म्हणले माझी भावकी, तर त्या टायमाला मला आतनं असं तयार झालं की काहीतरी आपल्या पाठीमागे खूप मोठी ताकद आहे। आणि मी त्यांना नेहमीच माझे वडील मानत आलेलो आहे। माझा 21 डिसेंबरला जेव्हा वाढदिवस होता तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचं स्पर्श करून दर्शन घेतलं। त्या टायमाला मी सांगितलं होतं की जे 22 नगरसेवक गेले ते मी दादांना सांगितलं, दादा मी मेलो तरी चालेल, पण मी तुम्हाला आयुष्यात कधीच सोडणार नाही। आणि तसंच दादांचं पण आमच्या सारख्या कार्यकर्त्यावर प्रेम होतं। मी जरी SC मधनं होतो, माझी इथे SCची लेडीज जागा असताना सुद्धा दादांनी मला ओपनमधनं तिकीट दिलं। मी दादांना सांगितलं होतं, दादा नाही मी SC मधनं लढतो, पण दादा म्हणले नाही काळूराम तुला ओपनमधनंच लढायचं आणि तुला सभागृहामध्ये जायचं आहे। पण काय आता बोलायला काही शब्दच नाहीत। आज आमचा बाप हरवलाय आणि त्यांच्या जाण्याने किती दुःख झालंय या शहराचं। खरं तर 9 वर्षापूर्वी त्यांनी चेहरा मोहरा बदललेला आहे। आज या शहरामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्यापासून तर सर्वांवर त्यांचं लक्ष असायचं आणि ते नावानिशी बोलवायचे कधी पण। आज 26 जानेवारीला जेव्हा मला लास्ट माझं त्यांचं दर्शन झालं, मी, माझी बायको, माझा मुलगा आम्ही 26 जानेवारीला गेलो, त्या टायमाला ते कोणालाच भेटत नव्हते। पण जेव्हा आमची चिठ्ठी गेली, मनीषा आणि काळूराम आला, म्हणलं की पहिलं आतमध्ये बोलव म्हणले दादांनी। विकास पाटलांनी आम्हाला आत बोलवलं। दादा मला म्हणले, अरे काळूराम काय रे असं का झालं? दादांना सांगितलं, म्हणलं दादा आपलेच काही लोक होते की आपल्या लोकांनी जे अपक्ष पॅनल उभं केलं त्याच्यामुळं आपले बाकीचे 3 सीटं गेले आणि ते थोड्या मताने गेले, म्हणलं दादांना सांगितलं। दादा म्हणले, अरे वागा घाबरू नको रे, तुला जरी कुणी सभागृहामध्ये पाठवलं नाही तर मी पाठवणार तुला सभागृहामध्ये, मी अजित पवार बोलतात म्हणला। ठीक आहे म्हणला, आपल्या आहेत ना आणखीन 3 जागा म्हणला पॉपच्या। दादा म्हणले, एवढे मला एवढं उत्स्फूर्त आलं आणि ते लास्ट दर्शन होतं माझं आणि एवढे नटलेले होते दादा, काय सांगायचं तुम्हाला। जो आपण तो फोटो बघतो आज लावलेला, त्याच कपड्यावर होते आणि तसेच आम्हाला त्यांचं दर्शन घडलं। खरं तर अजितदादासारखा नेता परत होणे नाही आणि दादाच होते। काय सांगाल भाई, एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घटना जर बघितलं तर जीवाला चटका लावून जाणारी आहे। आज तुम्ही अस्थिचं दर्शन घेतलं आहे, काय सांगाल एकंदरीत? मी सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांच्या वतीनं या महान अशा नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।
अजितदादा यांच्या जाण्यानं जी अख्ख्या भारतावर शोककळा पसरलेली आहे, राजकारणातलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, सर्व पक्षांना हवा असणारा नेता अजितदादा पवार, स्पष्ट वक्तेपणा, वक्तशीरपणा, अतिशय असं चांगल्या मार्गाने आणि वक्तशीर म्हणजे एकदम टाईमशीर चालणारा व्यक्ती, महाराष्ट्राचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्यानं विशेषतः पिंपरी चिंचवड शहरावर जी शोककळा पसरलेली आहे ती कधीही न भरून येण्यासारखी आहे. आज अजितदादा पवार यांच्या जाण्यानं पिंपरी चिंचवड शहर असेल, महाराष्ट्र राज्य असेल, बारामती, पूर्ण देशात शोककळा पसरलेली आहेत. अशा जाण्याने हा नेता जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी सर्व पक्षांना हा नेता हवा असणारा असा होता. या नेत्याच्या जाण्यानं मी माझ्या व्यक्तिशः निकालजे कुटुंबियाच्या वतीनं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, बबलू सोनकर मित्रपरिवार यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अनेक वर्ष जे आहे ते काम केलेलं आहे. काय आठवणी दादाच्या? खरं तर आज दादाच्या आठवणी म्हणजे बोलण्यासाठी अक्षरशः म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत. आणि दादांच्या आठवणी किती सांगायच्या आणि काय सांगायच्या हे फक्त ह्या बाबतीत मी निशब्द आहे. मी काहीही बोलू शकत नाही की दादांच्या आठवणी काय आहेत. मला कुठलाही राजकारणाचा वारसा नाही, तरीही एका सर्वसामान्य घरातील महिलेला, एका भाजी विक्रेता महिलेला आज समाजापासून ते राजकारणापर्यंतचा माझा प्रवास फक्त आणि फक्त केवळ अजितदादांमुळे शक्य झाला. दादांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आज मी समाजामध्ये जे समाजकार्य असेल किंवा ज्या काही दृढ प्रवृत्ती असतील त्यांच्या विरुद्ध लढण्याचं जे माझं धाडस होतं, जी प्रेरणा होती ती मला दादांच्या नेतृत्वातून मिळत होती. आणि त्या नेतृत्वाच्या प्रेरणा घेऊन मी आज समाजाला म्हणजे समाजामध्ये मी आज एक लढवयी कार्यकर्ती म्हणून मी आज काम करत होते. खरं तर आपण बघितलं की दिवाळीच्या पूर्वीच तुम्ही निवडणुकीची तयारी करत असताना मीराताई तुम्ही कामाला लागा, मी तुमच्या पाठीशी आहे असे शब्द कानावर तुमच्या पडत होते. मात्र ते शब्द आता पुन्हा कधीही पडणार नाही याची खंत वाटते का? काय सांगा? खंत म्हणजे दादा आपल्यामध्ये नाहीयेत, ही भावना म्हणजे मनाला वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राचा बाप माणूस हरवलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र धाई मोकलून रडला. 28 जानेवारी हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. आणि खरोखरच आज म्हणजे या दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरून निघणारी नाही. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्तीला सुद्धा दादा नावानिशी ओळखत होता. आणि हाच खरा लोकनायक, जननायक आहे. आणि असा होता नेता आपला, न भूतो न भविष्याती होणे नाही. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.